उद्धव ठाकरे आता आहेत ती चांगलं आहेत सध्या तीच असं वाटतं. मुख्यमंत्री शरद पवारच पाहिजे हो. एकनाथ शिंदेच पाहिजे. शेतकऱ्याचा नेता आहे तो. एकनाथ शिंदे साहेब चांगले आहेत. देवेंद्र फडणवीसच. आता शेतकऱ्यांचे पहिले काल पैसे आले 4,000 रुपये. शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा, मनोभावे उपासना, सोबतीला स्वाद गोकुळचा. गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. एकीकडे विधानसभा निवडणुकीचं वारं आता घुमू लागलेलं आहे. मात्र सध्या महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची रेस आत्तापासूनच लागलेली आहे. कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र विधानसभा निकालानंतरच मुख्यमंत्री कोण होईल जाहीर होईल. मात्र आत्ता सध्याच्या घडीला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे आपण जाणून घेऊयात. मावशी नमस्कार. नमस्कार. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे का हो? सर्वसामान्याला भेटून काय तर काम होत असतात त्यांच्या ह्याच्यात. मावशी नमस्कार. नमस्कार. तुमचा मुख्यमंत्री कोण असावा असं वाटतंय? आता आहेत ती चांगलं आहेत सध्या तीच असं का वाटतं. हो? आता सगळे म्हणतात म्हणून आम्हाला पण वाटतंय हो. सगळी म्हणतात म्हणून. हा लाडकी बहिणीचे पैसे आलेत का नाहीत? आल्यात की आम्हाला. आल्यात ना. काय काय केलं पैशाचं? पैसे मला पैसे वैयक्तिक आलेलं मी माझ्या नंदासनी वाटून टाकलं. बापरे. का ते? कारण नंदांची माझी परिस्थिती गरीब आहे, माझी परिस्थिती चांगली आहे, त्यांची गरीब आहे म्हणून त्यांना मी वाटून टाकलं. भावांनी बहिणीला ओवाळणी दिली पण बहिणी बहिणीला सहकार्य सहकार्य करते कारण की बहीण माझी गरीब आहे, तिला सहकार्य करायचा माझा अधिकार आहे. बर. म्हणून मी त्यांना देऊन टाकले. त्या योजनेचा तुम्हाला फायदा झाला का? फायदा झाला. त्यांचा आनंद बघून माझा आनंद वाढला ना, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून माझा आनंद वाढला. बर. मग आता तुम्हाला मुख्यमंत्री कोण पाहिजे? एकनाथ शिंदेच पाहिजे आम्हाला. एकनाथ शिंदे पाहिजेत, नक्की पाहिजेत. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री शरद पवारच पाहिजे हो. का हो? होय, कारण आपल्या भागात शेतकरी आहे, शिराळा तालुक्याचा शेतकरी आहे, तो शेतकऱ्याचा नेता आहे तो. बर. हा. मग आता शासनाच्या आता मुख्यमंत्री आताचे जे आहेत एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या, त्या योजनेचा लाभ होतोय असं वाटतंय का? लाभ होतोय की, पण त्यांच्या स्वार्थापोटीच लाभ आहे हो. बर. असं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हाला शरद पवारच पाहिजे. होईल त्यांच्या कार्यकाळात? आता काय अवघड आहे कंडिशन, आत्ताची कंडिशन अवघड आहे हो. बर. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? आता माझ्या मनात म्हणजे देवेंद्र फडणवीसच. का? कारण काय? काय बऱ्याच योजना आणल्या, स्कीम आणल्या बऱ्याच. त्याचा फायदा होतोय का सर्वसामान्य? होतोय की जनतेला फायदा झालाय भरपूर. शेतकऱ्यांना फायदा झाला. बर. आता शेतकऱ्यांचे पहिले काल पैसे आले 4,000 रुपये. लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे आले महिलांचे 4,500. आता नवीन. पण विरोधक म्हणतात की हे सगळ्या फसव्या आहेत. नाही फसव्या नाही. त्या जे स्कीम आहे, ते जी योजना आहेत, त्या सगळ्या शेवटपर्यंत चालणाऱ्या योजना आहेत. त्या आणि नियोजनबद्ध आहे ते. लय दिवस नाही सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत ते चालणारच. एक नागरिक म्हणून, महाराष्ट्र राज्याचा नागरिक म्हणून तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेचा कारभार कसा आत्ताचा? छान आहे. कारभार चांगला आहे त्यांचा, म्हणजे जनतेचे प्रश्न वगैरे सोडत आहे वगैरे. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण? शिंदे साहेब चांगले आहेत. शिंदे साहेब. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होतो असं वाटतं? अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.